माझं नाव घेऊन मला विचारण्यात आलं, माझ्यावर आरोप केले गेले, मी त्याला उत्तरं दिलेली आहेत. महिलांना हलक्यात घेऊ नका एवढाच माझा हा मेसेज होता. त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. विषयाची सुरुवात मी केली नाही, विषय दुसऱ्यांनी चालू केला, मी माझं मत मांडलं. सालियांचं प्रकरण काढलं त्याच्यानंतर मग ते पुढे काही हा तर सभागृहाचा विषय चालू होता हो. मी तर माझं मत मांडलं, मी काही केलेलं नाही. विषय चालू होता, मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं आणि त्यानंतर मला पॉइंट आउट करून माझं नाव घेऊन बोलण्यात आलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. त्याच्यानंतर पण प्रतिक्रिया येत आहेत, बाहेर पण प्रतिक्रिया येतात. सुषमा, मला काय म्हणायचं आहे की विषय काय होता, मला विचारलं, मी त्याला उत्तर दिलं. बरोबर आहे. दोन्ही बाजूनी आक्रमकता पाहायला मला मिळाली. हेच म्हणायचं, मला मी दुसऱ्यांना काही बोलले का? महिलांना हलक्यात घेऊ नका. त्यांना वाटलं की बाबा प्रत्येक वेळेला दादागिरी चालते तशी चालेल तर ती मी घाबरत नाही. घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही, हे तर मी आजही सांगते. आलं का लक्षात? आमच्यावरती आल्यावर आम्ही कुणाला सोडत नाही. पण ज्या पद्धतीने माझ्यावरती टीका केली जाते, किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार, किती वेळा? याच्या आधीचे लोक बोलून बोलून थकले, आता हे नवीन आलेत तर बोलू द्या. किती दिवस ऐकायचं? मी तर एकच प्रश्न विचारला, तो पण तो माणूस येऊन येऊन सांगतो, मी पत्रकार परिषद घेतो, सांगतो हे करा ते करा. कोणाच्या लेकरावर बोलायला मला पण त्रास होतो. पण अरे आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा आमच्या कॅरेक्टरवर बोलणार, हे आम्ही एकच बोललो. आणि कसं आहे, तुम्ही दगड मारला तर दगड खाण्याची पण कॅपॅसिटी ठेवली पाहिजे ना. मी माझी भूमिका मांडली, त्याच्यामध्ये यांचं काय होतं काय बाईंचं? त्यांच्या नेत्याने माझ्यावर नाव घेऊन सांगितलं म्हणून त्याला मी उत्तर दिलं.